बाप्पा। आणि हा सर्व चालू होत असताना या गोविंदा पथकात कुठल्याही बालकाला, कुठल्याही गोविंदाला कुठल्याही प्रकारची इजा न होता आपल्या नावाचा जो जय जयकार आहे हा गोविंदा कदाचित खेळपट्टी जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि असते बाहेर। आणि या गोविंदासाठी नुसते आपल्या वाडीतले मंडळातले नाही तर पंचकृषीतले सगळी मुलं येऊन हा आनंदोत्सव साजरा करत आहेत। हा तुझ्या नावाचा जो गोविंदा पथक आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे नावाजलेला आहे, पहिल्यापासून नावाजलेला आहे। आणि हा गोविंदा पथक पहिल्यापासून नावाजले असल्यामुळं दापोली तालुक्यातील सर्व ख्यातीचं गोंध आहे आणि त्याची ख्याती अशीच कायम ठेवावी। कुठल्याही प्रकारचा वादविवाद, भांडणतंटा, कुठल्याही भानगडी न होता हा गोविंदा पथक अतिशय चांगल्या प्रकारे साजरा व्हावा। गोविंदापर्यंत कुठल्याही आमच्या गोविंदाला मार न लागता किंवा धर न पडता अतिशय चांगल्या प्रकारे तुझ्या नावाचा गोविंद आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे पार पडावा। आमच्या सगळ्या बालगोकुळांची आपल्या चरणी ही नम्र प्रार्थना आहे। अयोध्यापती श्री प्रभू रामचंद्र महाराज की जय। अयोध्यापती श्री प्रभू रामचंद्र महाराज की जय। अयोध्यापती श्री प्रभू रामचंद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण महाराज की जय। गोपाल कृष्ण महाराज की जय। बोल बजरंग बली की जय। बोल बजरंग बली की जय। बोल बजरंग बली की जय। राम देवता श्री भैरवी भानेश्वर महाराज की जय। राम देवता श्री भैरवी भानेश्वर महाराज की जय। राम देवता श्री भैरवी भानेश्वर महाराज की जय। प्रत्येकाने प्रत्येकाचे फॉर्म भरून आज या आमच्या मंडळामध्ये दिलेले आहेत। आपल्याला सर्वांना माहिती आहे की या श्रीराम गोविंदा पथक हा अख्ख्या तालुक्याभर अगदी शिस्तबद्ध म्हणून आपण ओळखला जातो। आणि आपण या गोविंदा पथकामध्ये सगळ्यांनी सहभागी झाल्याबद्दल मी या मंडळाच्या वतीने सगळ्यांचे स्वागत करतो। परंतु या दहीहंडी पथकामध्ये आपण सर्वांनी हा जरी श्रीराम मंडळ गिमावणे डुबळेरी मुंबई ट्रस्ट ह्या नावाने जरी असला तरी आपल्या या गावाचाच गोविंदा आहे हा आपण प्रत्येकाने समजला पाहिजे। जरी नावाला गिमावणे डुबळेरी जरी असला तरी पहिला नाव हा गिमावणे गावाचा आहे। आणि या गिमावणे गावासाठी या पंचक्रोशीत आपण सर्व गोविंदा पथकातील बाळगोपाळ इथे उपस्थित झालेले आहेत। खऱ्या अर्थाने आपल्याला सांगावं असं वाटतं की आपण ज्या वेळेला आम्ही वाडीमध्ये ते असतो त्यावेळेला आम्ही म्हणताना आम्ही दुबळेवाडीचं म्हणतो, पण ज्या वेळेला गावात जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेला गिमावणे गावाचा म्हण गोविंदा पथक असतो आणि आपल्या तालुक्याच्या बाहेर जातो त्यावेळेला आपल्या तालुक्याचा गोविंदा पथक म्हणून नावाजला जातो। याची आपण सर्व गोविंदा पथकाने नोंद घ्यायचे। आपण या गोविंदा पथकाचे ठीक आहे या सरावामध्ये काही अडचणी कुणाच्या मनामध्ये मतभेद होतील, असे मतभेद झाले तरी या मंडळाची एक कमिटी आहे आणि या कमिटीच्या कानावर आपल्याला कुणाला कोण काय बोललं तर त्याची सूचना या कमिटीच्या कानावर द्या। कारण एवढा गोविंदा पथक आपण सगळ्यांनी हा मंडळ सावरताना याला सगळ्यांचं सहकार्याची गरज आहे। आणि म्हणून कुणी मतभेद न घेता कुठेही वादविवाद नव्हता, भांडणतंटा नव्हता, आपण सर्वांनी सामंजस्यपणा घेऊन आपण हा दहीहंडीचा उत्सव साजरा करायचा। वेळेला विचारणं होतं किंवा म्हटलं जातं तरी आपण या आपल्या गावामध्ये या श्रीराम गोविंदा पथक म्हणून आपला रजिस्ट्रेशन आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या। आणि त्याप्रमाणे या मंडळाच्या नियमानुसार जे फॉर्म भरून दिलेले आहेत किंवा कुणाचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी आमच्या मंडळाचे जे कार्यकारी सदस्य आहेत मिलिंद लांबे, अजित दुबळे, सुरेश खरे असे जे पदाधिकारी आहेत अशा पदाधिकाऱ्यांच्याकडे आपण त्यांची नावं द्यायची। आम्ही या मंडळाच्या वतीने कुठच्याही बाळगोपाळाला दुखापत होऊ नये याची सर्वस्व जबाबदारी आम्ही मंडळाने घेतलेली आहे। आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व गोविंदा पथकांच्या फॉर्मनुसार आम्ही इन्शुरन्ससाठी या मंडळाच्या वतीने आम्ही वर्दी
शासकीय इन्शुरन्स म्हणून आपण ह्याच्यामध्ये केलेला आहे, याची सर्व आपण बालगोपाळांनी नोंद घ्यायचे. या नियोजनामध्ये पंचक्रोशीतील सर्व बालगोपाळ नियमाला सगळे सहभागी असतील. मला वाटतं आपण प्रत्येक रोज सराव करताना आजपासून आपण पाऊस आलाय म्हणून थोडा वेळ थांबून एक आज सुरुवात नारळ फोडून झाल्यानंतर एक 5 तर आपण सरावाचे हे करूया आणि मात्र उद्यापासून सर्वांनी एक टायमिंगला 8 ते 9 हा गोविंद पथकाचा टायमिंग असेल आणि त्याप्रमाणे आपण सर्व बालगोपाळांनी वेळेवर हजर राहायचं आहे आणि आपला सराव चांगल्या प्रकारे पार पाडायचं आहे. या गोविंदा पथकामध्ये कुणीही व्यसन करून येऊ नये, कारण खऱ्या अर्थाने जबाबदारीवरती जो बालगोपाळ आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने वरती जात असतो आणि त्याच्या मनाला भीती वाटू नये की खाली उपस्थिती मनाला पण घाबरतो, त्यामुळे कुणी व्यसन करू नये याची सगळ्या बालगोपाळांनी नोंद घ्यायची. आणि मला वाटतं 1 ऑगस्ट 2024 रोजी सरावाचा उद्घाटन घेण्यामागचा काहीतरी मूळ कारण आहे, काही उद्दिष्ट आहे. आपल्याला कुणाला माहीत नसेल की आपल्याच गावातले भाई झगडे यांचा वाढदिवस आहे आणि अशा वाढदिवसानिमित्त आपण सरावाचं उद्घाटन करून आपण पुढील सरावाला सुरुवात करायचं आहे. मी मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी खरे साहेब आपल्याला विनंती करतो की भाई झगडे यांना आपण सर्व गोविंदा पथकाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि त्याच्या पुढच्या वाटचालीस पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि त्याला भरभराटी जावं हीच प्रभू रामचरणी आणि भगवी बालेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. म्हणून जे कामकाज करणार आहेत हे समीर दुबळे उर्फ सनी दुबळे ह्या पूर्ण गोविंदा पथकाचे कोचची हे कामगिरी पार पाडणार आहेत. त्यांनी त्याला सर्वांनी सहकार्य करायचंय आणि मला वाटतं संजयजी मुंबई ट्रस्ट प्रगती महिला मंडळ आणि सर्व तरुण मंडळाच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहीतच आहे पहिलाच वर्ष म्हणजे गेल्या वर्षी पहिलाच वर्ष असा काय सक्सेस झाला की आपण कधीही विसरणार नाही. आज आमच्या सांगायला आनंद वाटतो की आमचे जयशंकर दुबळे यांचं कित्येक वर्षाचं स्वप्न होतं की आपल्या गोविंदा पथकाचा 7 फेर लागले पाहिजेत, परंतु आज आपले पंचक्रोशीतील आपल्या गावातील सर्व बाळगोपाळ एकत्र होऊन जयवंत दुबेंचा शब्द पूर्ण झाला गेल्या वर्षी. आणि गेल्या वर्षी आपल्याला काही ठिकाणी अडीअडचणी भासल्या, काही मानाच्या अंड्या फोडल्या, सर्व उदळ झाला. परंतु मी यावर्षी ट्रस्टी कमिटीला आणि गोविंदा पथकाला सर्वांना सूचना देणार आहे की आपण एक कार्यकारी निवडणार आहोत, त्याच्यावर कार्यकारिणीचा सर्व अधिकार आहेत. कारण का काही अंड्या काही गेल्या वर्षी थोडासा व्यत्यय आला आम्हाला, तिकडे जाऊ, परंतु यावर्षी तसं होणार नाही. आपण आपल्या सर्व एक मताने चालणार आहोत. सर्व पंचक्रोशीमध्ये आज सांगायला आनंद वाटतो. आपण 2004 सालापासून आपला 7 गोविंदा होता, पण मध्यकाळामध्ये आम्ही आमच्या नियमानुसार मंडळाच्या नियमानुसार 5 थरांचा केला. आज संपूर्ण गावाचा आपल्याला सपोर्ट आहे, संपूर्ण बालगोपाळांचा सपोर्ट आहे. गेल्या वर्षी आपण 7 थर लावले यशस्वी, कुठेही न पडता न करता. कारण हा जो खरा सर्वांचा एक जो होता, कारण शिस्त होती मंडळाची शिस्त आहे, बालगोपाळांची शिस्त आहे. आणि गेल्या वर्षीचा कार्यक्रम एवढा यशस्वी झाला की कोणालाही बोट दाखवायला जागा नाही. त्याप्रमाणे यंदाही याच पद्धतीने व्हायला पाहिजे. आपल्या सर्वांना परत एकदा
आपल्या गिमोडे गावचे सोसायटी चेअरमन माननीय प्रभाकरजी जगडे साहेब पाऊस पडतो म्हणून 2 शब्द तोपर्यंत बोलावं, कारण का हा जो एकोपा आहे ना तो कधीच आपल्याला असं मिळत नाही. आणि सदाभाऊ आपण बी यायचे, या माझ्या वतीने सर्व बालगोपाळांना लाख शुभेच्छा. ही सगळ्याच वाडीचं आपल्या गावातून सर्व पंचकृतीतून आलेले आहेत, वाडीतील सर्व मंडळी खरोखर खूप समाधानकारक. प्रभाकर जगडीजी 2 शब्द बोला, शुभेच्छा. आपल्या बालगोपाळांना शुभेच्छा देण्याकरता मी यावं अशी गोविंदा पथकाची विनंती आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आपणाला माहीत आहे की आपल्या दहीहंडीच्या 7व्या थराचा बालगोपाळ तो गावाला गेलेला असताना आजच्यापासून सराव होतोय. तर त्यांनी गावावरून त्यांच्या वडिलांचं त्यांचं कुटुंब आज या सरावासाठी हजर झालेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचंही या मंडळाचं आपण टाळ्यांचे स्वागत करूया. आणि मला वाटतंय आपण जास्त न बोलता आपण आजच्या सरावाचा नारळ आपण सर्वांनी गोविंदा पथकामधून बालगोपाळ आपण पंचक्रोशीतून आलेल्या कुणी आपण जर 2 शब्द बोलणार असाल तर मी आपणाला विनंती करतो आपण आपले मनोगत मांडायचे. संजू गरडी, नानू, आपण सर्वांनी सरावासाठी मैदानावर जायचंय. आपण चला सर्व शुभेच्छा देतो आणि आपल्या विनंतीला मान्य देतो. सर्व धन्यवाद.
श्री प्रभु रामचंद्र महाराज की जय, भगवान कृष्ण महाराज की जय। आज उत्सव साजरा करण्याचं ठरवल्याचे अतिशय चांगल्या प्रकारे पार पडावा. हा दिलेला श्रीफळ आहे तो मान्य करून घ्यावा. सगळ्या गोविंदांच्या पाठीशी उभा राहून यशस्वी गोविंदा करून सगळ्यांना सुखाची आपल्या घरी गोविंदा होईपर्यंत सगळ्यांना सुखाची राहावी. सगळ्यांना चांगल्या प्रकारे त्या पाठीशी उभा राहावा. असे आम्ही सगळे बाळ गोपाळ आपल्या कोणी नम्र प्रार्थना करतो. श्री प्रभु रामचंद्र महाराज की जय. तू कुठे आहेस? नाही